भाजपचे नेते राज्यमंत्री पंकज भोयर सर आपल्यासोबत आहे। पंकज भाऊ, आज वर्धेत भाजपचं मंथन आहे। मुख्यमंत्री स्वतः या ठिकाणी येत आहे। चंद्रशेखर बावनकुळे साहेब येत आहेत। काय कशासाठी हे मंथन? आपण सर्वजण जाणतो की येणाऱ्या काळामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ह्या लागणार आहे। त्याच अनुषंगाने विदर्भातल्या संपूर्ण प्रमुख कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करण्याकरता आज सुरुवातीला सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस हे या बैठकीला मार्गदर्शन करणार आहेत आणि त्याच्यानंतर समारोपीय कार्यक्रमाला या राज्याचे महसूल मंत्री सन्माननीय चंद्रशेखरजी बावनकुळे येणार आहेत। स्थानिक स्वराज्य संस्था कारण की भाजप विधानसभेत नंबर 1 आहे। आता मिशन स्थानिक स्वराज्य संस्था सुरू झालं असं म्हणता येईल। निश्चितपणे कार्यकर्त्यांच्या मेहनतीमुळे महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टी ही नंबर 1 आली आहे। त्या कार्यकर्त्यांच्या निवडणुकींची वेळ आलेली आहे। त्याच्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्था, जिल्हा परिषद, नगरपालिका, नगरपंचायती याच्या निवडणुका आहेत आणि त्याच्यामध्ये आपले जास्तीत जास्त कार्यकर्ते निवडून आले पाहिजे, हा भारतीय जनता पार्टीचा प्रयत्न आहे। महात्मा गांधींच्या जिल्ह्यात भाजप मंथन करताय आगामी निवडणुकीबाबत, कारण महात्मा गांधींनी एक स्वप्न बघितलं होतं की ही वर्धा जिल्हा काँग्रेस मुक्त झाला पाहिजे आणि भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी विधानसभेत हे सिद्ध करून दाखवलं। 4च्या 4ही सीटा या भारतीय जनता पार्टीच्या ह्या जिल्ह्यामध्ये आल्या। त्याच्यामुळे येणाऱ्या कार्यकर्त्यात भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता हा देखील स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये मोठ्या प्रमाणावर निवडून येईल। याच निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये मेगा भरती सुरू आहे। कैलास गोरंट्याल झालं, सुरेश वडपुरकर हे लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार आहे, काय सांगा? शेवटी भारतीय जनता पार्टी हा जगातला 1 नंबरचा पक्ष म्हणून आपण सर्वजण त्याकडे पाहतो। स्वाभाविकच देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी आणि राज्याचे आमचं नेतृत्व देवेंद्रजी फडणवीस यांचं काम बघून अनेक पक्षातल्या लोकांना ह्या पक्षामध्ये सहभागी व्हावंसं वाटतं, विकासामध्ये सहभागी व्हावंसं वाटतं। त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी लोकप्रतिनिधींचा कल भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करण्याचा वाढलेला आहे। कैलास गोरंट्याल आणि सुरेश वडपुरकर उद्या येत आहे असं कळलं। याची माहिती माझ्यापर्यंत नाही, पण वरिष्ठ नेतृत्व याच्यावर उचित तो निर्णय घेतील। भोंगे बंद झाले तर जितेंद्र आव्हाड म्हणतात की भजनही बंद होणार, आता कीर्तनही बंद होणार। भोंगे बंद झाले म्हणजे भोंग्यांचा जो टायमिंग होतं किंवा जे डेसिमलचं प्रमाण होतं त्या हिशोबाने भोंगे बंद करण्यात आलेले आहे आणि भजनाच्या माध्यमातून गावातून प्रबोधन असतं। भजनामुळे कोणालाही त्या ठिकाणी त्रास होत नसतो, हा 2 गोष्टीतला फरक आहे। उद्धव ठाकरे उद्या राज्यपालांची भेट घेणार आहे, जे वादग्रस्त मंत्री आहेत त्यांचा राजीनामा मागणार आहे। उद्धव ठाकरे विरोधात असल्यामुळे ह्या पद्धतीचं काम करतात। कदाचित त्यांच्याही मंत्रिमंडळामध्ये हे सेम मंत्री होते, बरेच मंत्री होते। खराडीतली जी रेव पार्टी आहे, तुमच्याकडे राज्यमंत्री पद आहे त्या विभागाचं, गृह विभागाचं, कसं बघता? खडसे यांचे जावई त्यात अडकलेले आहे, अटक झालेली आहे। ह्या गोष्टीमध्ये सत्यता आहे की परवा रात्री 3 वाजता पोलिसांना टीप मिळाल्यानंतर पुण्यातल्या खराडी भागातील एका स्टुडिओ अपार्टमेंटमध्ये पोलिसांनी रेड मारली आणि त्या ठिकाणी 5 पुरुष आणि 2 महिलांना अटक करण्यात आली। वेगवेगळे अंमली पदार्थ देखील त्यांच्यासोबत होते, परंतु नंतर लक्षात आलं की त्या ठिकाणी सन्माननीय एकनाथरावजी खडसे यांचे जावई देखील होते। परंतु ही गोष्ट निश्चितच योग्य नाही, याच्यावर चिंतन होणे अतिशय आवश्यक आहे। त्याची इन्क्वायरी कोकेनही सापडलं तिथे, सखोल चौकशी होईल, ड्रग्स कुठून आले, काय आले, सखोल चौकशी करण्यात येईल। 5 पुरुष आणि 2 महिला 7ही लोकांना त्या ठिकाणी अटक करण्यात आलेली आहे। सरकार विरोधात मुद्दे मांडले म्हणून ईडीने चार्जशीट दाखल केली, रोहित पवार म्हणतात। नाही, विरोधक म्हणून असा मुद्दा जर का उपस्थित होतोय तर त्याच्यावर पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होतो। परंतु पोलिसांनी अतिशय कार्यक्षमतेनं त्या ठिकाणी जेव्हा जेव्हा पोलिसांना टीप मिळत असे अशा पद्धतीच्या, याच्या आधी इतिहासात देखील त्यांनी धाड टाकून अशा पद्धतीच्या गुन्हेगारांना अटक केलेली आहे। शेवटचे 2 प्रश्न, एक कसं की पुरुषांनी लाडक्या बहिणींचे पैसे लाटलेले आहे, ते पैसे परत घेणार का? त्यांच्यावर गुन्हे दाखल होणार का? नाही, अशा पद्धतीचे प्रकार जर का आमच्या समोर आले तर निश्चितपणे तशी कारवाई करण्यात येईल। वर्धा जिल्ह्यात आज मुख्यमंत्री आहे, तुम्ही इथले पालकमंत्री आहात, अनेक विकासाची कामं या ठिकाणी सुरू आहे, काय सांगा? निश्चितच सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचं नागपूरबरोबरच वर्धेवर देखील तितक्याच प्रेमानं लक्ष ते ह्या ठिकाणी देतात आणि वर्धा जिल्ह्यावर आता वर्धा जिल्ह्यामध्ये अनेक विकासाची कामं त्यांनी ह्या ठिकाणी दिलेली आहे। आता लवकरच वैनगंगा ते नळगंगा हा प्रकल्प देखील वर्धेतून त्या ठिकाणी जाणार आहेत। त्याच्यामुळे स्वाभाविकच वर्धेतली जनता त्यांच्यावर मोठ्या प्रमाणावर प्रेम करते आणि त्यांनी देखील वर्धेकरांकरता भरघोस असा निधी दिलेला आहे। आजची जी बैठक आहे ही महायुती म्हणून लढण्यासाठी आहे की स्वबळावर तयारीसाठी? महायुतीच्या याच्यात लढायचं की स्वबळावर लढायचं याचा निर्णय 3ही पक्षातले वरिष्ठ नेते त्या ठिकाणी घेतील। आज कार्यकर्त्यांसोबत चिंतन करून कार्यकर्त्याला अधिक जोमानं कामाला त्या ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थेकरता लावणं याच्याकरता वरिष्ठ मार्गदर्शन करणार आहेत। खूप धन्यवाद। कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन माटे, TV9 मराठी, नागपूर।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.